नमस्कार, मी पंडित श्याम पाठक गुरुजी. अतुल्य वेद साप्ताहिक राशी भविष्य या कार्यक्रमात जन व्हॉइस या न्यूज चॅनल वरती आपणा सर्वांचं स्वागत करतोय. आमच्या जन व्हॉइस या न्यूज चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा आणि आमचं अतुल्य वेद साप्ताहिक राशी भविष्य बघा आणि शेअर करा. आता आपण बघणार आहोत 8 एप्रिल 2026 ते 14 एप्रिल 2026 पर्यंतचं साप्ताहिक राशी भविष्य. आणि आता सुरू करूयात राशी चक्रातील मेष राशी. तर मेष राशीवाल्यांसाठी या आठवड्यामध्ये काय माहितीये का, भाग्यकर्म आणि लाभ आहे. अशा या भाग्यकर्म लाभाच्या दिवसामध्ये आपल्याला 3 गोष्टींच्या प्राप्तीसाठी काय करता येईल माहितीये का, हा आठवडा शांततेचा नाहीये. या आठवड्यामध्ये बसून जाऊन चालणार नाहीये. या आठवड्यामध्ये आपल्याला काहीतरी प्रयोजन करायचं आहे, नियोजन करायचंय, आखणी करायची, बांधणी करायची आहे, प्रेझेंटेशन तयार ठेवायचंय. कारण या आठवड्यामध्ये स्टेप बाय स्टेप एक एक गोष्टी घडतील आणि घडवता येतील. सुरुवात कुठून करायची, देवदर्शन. एकदा का तुम्ही सकाळी देवदर्शनापासून सुरुवात केलीत ना, की दिवसभराची आपली जी कोणती कामं असतात ना, ती कामांवर फक्त तुम्ही लक्ष देत चला. मग बघा की एक एक कामं कशी मार्गस्थ होताना दिसतील आपल्याला. सहजगत्या काम झालं, सोपं काम झालं, सरळ झालं, कुठे टेन्शन आलंच नाही. मला कामाच्या ठिकाणी टेन्शन नाहीये, नोकरीच्या ठिकाणी टेन्शन नाहीये, व्यवसायामध्ये काही टेन्शन नाहीये. उलट ऑर्डर मिळाली, उलट 2 लोक मला भेटलेत, त्यांची ओळख निर्माण झाली. असं सगळं चांगलं 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 सर्कल, गोल 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 सर्कल तयार होईल. आणि हेच मला हवंय, ते तुम्हाला मिळणार आहे. या आठवड्यामध्ये तुम्हाला गोल सर्कल पण ते सगळं चांगलं. फक्त एक लक्षात घ्या बाबा, एक तर 7:30 सुरू आहे. त्याच्यामुळे आपण काय करतो, एखादी चुकीला माफीच देत नाही. फार काढ करू नका, शांती ठेवा. सगळ्याच गोष्टी शांततेने करत चला. तुम्ही एक तर मंगळ राशीवाले एकदम अतिउत्साही असतात. तुमचं असं एक घाव 2 निशाण, एक घाव 2 तुकडे करायचे, हे सगळं ठीक आहे हो. पण आपण चांगलं घडत असताना आहे ना, निगेटिव्ह नकोय. माझं म्हणणं काय आहे, चांगलं घडताय ना, सगळं चांगलं व्यवस्थित होतंय ना, एखादी गोष्ट चुकीची घडली त्याच्यावरती आपण प्रेशर करायचं, संताप करायचा, इगो हट करून घ्यायचा आणि मग त्याच्याने सगळं वातावरण ढगू होऊन जातं. मग जे आपल्याला मिळवायचं असं ते नाही मिळत, मग किंवा मिळालं तर कमी मिळतं. मग तिथे मात्र आपण काळजी घ्या. मेष राशीवाल्यांनी उपासना करायची बाप्पाची. पुढे आहे वृषभ राशी. वृषभ राशीवाले या आठवड्यामध्ये थोडे उधळायला जातील आणि तोंडावर आपटतील. का आपटतील, हे दिवसच चांगला नव्हता. भल्या मोठ्या जोशामध्ये तुम्ही एकदम उतरले होते मैदानावरती आणि म्यावून परत आले. आणि प्रत्येक वेळेला काय आपण काही हिंसकच व्हायला पाहिजे का, कुठेतरी शांततेने पण घ्यायला काय हरकत आहे. म्हणजे आपण उधळायला जातो काहीतरी आपण स्वतःहूनच ते नको ती गोष्ट पार मारून घेतो. कशासाठी मी म्हणतोय, काही गोष्ट शांततेमध्ये जर आठवड्यामध्ये घेतलीत तर या आठवड्यामध्ये आपल्याला बरंच काही प्राप्त करून घेता येईल. मग कुठे शांतता ठेवायची आहे, सगळ्याच ठिकाणी शांतता असली पाहिजे. कुठेही वादविवाद नको, कुठेही मतभेद नको, कुठे दिरावा नको, कुठेही अशांतता नको, कुठेही कोणाशीही विश्वासघात नको. आपणही करून घ्यायचा नाही, कोणाचा इच्छा पण नाही, प्रश्न मिटला. कारण विश्वासघात कसा आपला जेव्हा होतो, आपल्या पाठीमध्ये खंजीर खुपसला जातो, तेव्हा आपली भावना कशी असते, आणि आपण दुसऱ्याच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला त्याची भावना कशी असेल. त्याच्यामुळे जसं आपण या आठवड्यामध्ये द्याल ना, तसं परत मिळणार आहे, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे या आठवड्यामध्ये माझ्याकडनं काही चुकीचं व्हायला नको, म्हणजे माझ्याशी खूप चुकीचं वागणार नाही, अशा प्रकारची भावना आठवड्यामध्ये असलीच पाहिजे. तर या आठवड्यामध्ये काहीतरी मिळणार आहे. मिळणार म्हणजे खूप काहीच आहे. सुरुवात भली तुम्हाला अडचणीची असेल, पण मात्र तुम्हाला शेवटपर्यंत मात्र तुम्हाला या आठवड्यामध्ये छान छान लागून जाणार आहे. म्हणून मी काय म्हटलं, काही दिवस 2 ते 3 दिवस शांततेमध्ये ठेवा. कुठे मोठ्याचा विचार करू नका, मोठे विषय हातामध्ये ठेवू नका. फक्त ऐकायचं, मनात ठेवायचं आणि त्याची अंमलबजावणी 2-4 दिवसांनी करायची. याला म्हणतात खरी स्ट्रॅटेजी. वृषभ राशीवाल्यांसाठी उपासना करायची फक्त मृत्युंजयाची. मिथुन राशीवाल्यांसाठी या आठवड्यामध्ये काय आहे हे बघा. या आठवड्यामध्ये आपल्याला काय मिळवायचंय किंवा काय प्राप्त करायचंय, काय विशेष करायचं ते महत्वाचं नाहीये. फक्त जे काय करायचं नुकसान होता कामा नये. जे काय करायचंय मला समाधान मिळालं पाहिजे एवढं करायचंय. समाधान कुठे पाहिजे, वैवाहिक जीवनामध्ये. नुकसान कुठे होणार आहे, व्यवसाय किंवा नोकरीमध्ये. मग कुठेतरी ही जी तडजोड आहे ही आपल्याला करता आली पाहिजे. आता याच्यासाठी पहिल्यांदा काय करायचं माहितीये का, पती पत्नी संबंध पक्के करा. आणि एखादी गोष्ट चुकीची घडू द्या, काय बिघडत नाही. एखाद्या का भाताशी गेलं जाऊ द्या.
कोणीतरी वादविवाद करायला येणार होतं, येऊ द्या. आपण विवाद करायचा का? करायचा नाहीये. आपण तो विषय सोडून द्यायचा आहे. आपण जास्त बोलायचं नाही, मनावर लक्ष द्यायचं नाही. होतंय होऊ द्यायचं, घडतंय घडू द्यायचं. एखादी गोष्ट बाहेर घडली त्याचा आपल्यावरती परिणाम करून घ्यायचा नाही, एवढं लक्षात ठेवायचं. आणि तसंच काहीतरी आठवड्यामध्ये घडायचंय. मग या आठवड्यात तसंच काय घडायचंय तर स्वतःहून कशाला आपण उडी मारायची? जिकडे आपल्याला दिसतच आहे की एक पुढे गेला होता, तिकडे मगरमच्छ बसलेले आहेत सगळे खायला, पुन्हा आपण तिथे हिंमत करून जायचं का? त्यांच्या हातामध्ये लागायचं का? नाही. आपण काठावर उभं राहायचं. आता आपण गमत पाहिजे. बरोबर 2 ते 3 दिवसानंतर सगळी जागा तुमच्यासाठी पुन्हा मोकळी होऊन जाईल आणि तुमचा मार्ग मोकळा. काही वेळेला आपण आपण करून रस्ता निर्माण करायला जातो, पण तसं करून होत नाही. आपण तिथे उतरल्यानंतर ते मगरमच्छ आहेत. तिथे तुमचं काय लागलं? तुम्ही एकदा पकडले गेलेत की डायरेक्ट संपलेच. मग तुम्ही संपल्यात जमा झाले. बरं, पाण्यामध्ये पडल्यानंतर साध्या पाण्यामध्ये कोणी पडलं तर लगेच 2 लोक उतरतात, उड्या मारतात, हे त्याला वाचवा, की त्याला बाहेर आणतात. तिथे कोणी वर उतरणारे बघतील, तुम्हाला खातायत, खाऊ देतील, तुम्हाला कोणी वाचवणार नाही. अशी ती स्थिती या आठवड्यामध्ये व्हायची. म्हणून आपण स्वतःहून आ बैल मुझे मार करायचं नाही. आपण स्वतःहून कोणत्याही गॉसिपमध्ये पडायचं नाही. आपण स्वतःही नुकसान करून घ्यायचं नाही. एवढं चित्र जर क्लिअर ठेवलं या आठवड्यामध्ये. बरं, सध्या ग्रहमान तुम्हाला उत्तम चालू आहेत ना. माझं म्हणणं काय आहे की मिथुन राशीला सध्या राशीतून गुरुचं भ्रमण, चतुर्दश योगातून शनीचं भ्रमण, म्हणजे कुठेच आपल्याला ग्रहांची अडचण नाहीये. मग अशा वेळेला आपली सतसत विवेक बुद्धी जागृत ठेवून जर निर्णय केले तर या आठवड्यामध्ये आपल्याला मनाजोगता जाईल. थोडंफार टेन्शन असतं, दुखी होते, थोडा किरकोळ कारकोळ ताप येतो, सर्दी होतेच, पण त्याच्याने सगळं आरोग्य कधी बिघडत नसतं. मिथुन राशीवाल्यांनी उपासना करायची आहे मृत्युंजयाची. पुढे आहे कर्क राशी. कर्क राशीवाल्यांसाठी या आठवड्यामध्ये तर तुम्ही तर जपूनच राहा बाबा. तुम्ही तर या आठवड्यामध्ये खाल्लेच जाल. तुम्ही तर या आठवड्यामध्ये पूर्ण म्हणजे होतं सगळं हात धुवून बसले की काय असं वाटायला लागेल. एखादा आठवडा किंवा एखादा दिवस असा काहीतरी वाईट येतो ना आपल्याला, बघायला मिळतो ना आपल्याला, की अरे सगळं खाली व्हायला लागलेलं आहे. एकदा त्या माठाला गळती लागली की थेंब 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 नंतर ती धार झाली आणि मग माझा माठ रिकामा कधी झाला कळलंच नाही मला. का? नंतर लक्षामध्ये आलं भावनेच्या भरामध्ये खूप निर्णय घेतले. तसे पुन्हा आता घेऊ नका या आठवड्यामध्ये. कारण या आठवड्यामध्ये ठिमठिम नाहीये बरं, सगळी धारच लागणार आहे. म्हणून या आठवड्यामध्ये काही गोष्टी सांभाळता आल्या पाहिजे, प्रॅक्टिकल कुठे होता आलं पाहिजे. दुसरं महत्वाचं काय माहितीये का, तुमची रास मुळात ममतेची आहे. कर्क राशीला ममतेचा दर्जा दिलेला आहे, मातेचा दर्जा दिलेला आहे. कर्क राशीला मातृत्वाची रास आहे. इमोशनल एवढे असतात विचारूच नका तुम्ही. प्रॅक्टिकल काहीच नाही. अरे व्हा, करा, निर्णय घ्या, कोणीतरी व्यवहार थांबवा. कोणी जवळचा जरी असणारा व्यक्ती, बाबा मी विचार करतो तर मी कळवतो, काय हरकत आहे. ऑन दी स्पॉट निर्णय काय घ्यायची गरज आहे. ऑन दी स्पॉट निर्णय घेतल्यामुळे सगळं गणित चाललेलं आहे. म्हणून त्यात तुम्हाला 12वा गुरु सुरू आहे, त्याच्यामुळे आता गुरुचं तसं बळ आहे तुम्हाला. आणि म्हणूनच या कर्क राशीवाल्यांसाठी या आठवड्यामध्ये एकही चांगलं नाही दिसत आहे बाबा. मला एकही चांगलं दिसत नाही, स्पष्ट सांगतो मी. फक्त एवढं आहे, संसारिक जीवन फक्त चांगलं दिसतंय. तिथे मात्र एकदम एक दुजे के लिए बस, आता तूच माझं विश्व आहे आणि आता मी हरपून गेलो आहे, तेरे शिवाय कोई नाही, अशी ती स्थिती होऊ द्या, हरकत नाही. पती पत्नी मधलं प्रेम वाढत असेल तर वाढूच द्या, मला तर आनंदच आहे. तुम्हालाही होऊ द्या, तुम्ही आनंद घ्या, थोडस फिरायला जा, मजा करा, एकमेकांना वेळ द्या. जाऊ दे यार, दुनियाभरचं ते टेन्शन, कामाचं, इकडचं, नोकरीचं, याचं त्याचं, दुनियाभरचं, नातेवाईकांचं, आणि सगळं मी डिस्टर्ब राहिलोय. सर आपण दोघे मिळून काहीतरी एकांतवास घालू. आणि कर्क राशीवाल्यांसाठी सगळ्यात उत्तम जागा कोणती माहिती की जिथे त्यांनी जावं ते म्हणजे समुद्राच्या तलावर किंवा सरोवरावर, नदीच्या प्रवाहाच्या समोर, म्हणजे जिथे पाण्याचा स्रोत आहे ना तिथे कर्क राशीवाल्यांनी जाऊन बसावं बस. आणि कर्क राशीची पत्नी जर असेल, म्हणजे दोघांची रात जर एक असेल, तर खऱ्या अर्थाने ते जो काही नजारा आहे, ते दृश्य आहे, ते तुम्ही तुमच्या डोळ्याने जेव्हा साठवाल ना, काहीतरी वेगळीच दुनिया तुम्हाला अनुभवायला मिळेल. असा हा आठवडा आपल्याला बघायला मिळेल, पण कृती आवश्यक आहे. कर्क राशीवाल्यांसाठी उपासना करायची या आठवड्यामध्ये लक्ष्मीनारायण.
पुढे आहे सिंह राशी. सिंह राशीवाल्यांसाठी उपासानंतर बघू. पहिल्यांदा मुद्द्याचा विषय बोलून घेऊ. मुद्द्याचा विषय कोणता आहे? संतती आहे. मुद्द्याचा विषय कोणता आहे? तुमची प्रकृती आहे. मुद्द्याचा विषय कोणता आहे? तुमचं सांसारिक जीवन आहे. हे 3 महत्वाचे मुद्दे म्हणजे घर आणि घरासंबंधीचे प्रश्न याच आठवड्यामध्ये निर्माण होणं. कारण मुलबाळ आणि पत्नी कुठे घरामध्येच असतं. प्रकृती आपल्याशी निगडीतच आहे. म्हणजे बाहेर काही वेळच नाही आता इकडे काम करायला, कुठे लक्ष द्यायला वेळच नाहीये. पण द्यावं तर लागेल, कामावर जावं तर लागेल. असं कसं म्हणून चालेल गुरुजी की फक्त मुलांकडे लक्ष द्या, बायकोकडे लक्ष द्या, घरी बसा, असं म्हणत नाहीये हो. म्हणजे आपण काय करायचं काय माहितीये का, की जेवढं आपण कामावर वेळ देतो, लक्ष देतो ना, तर स्वतःसाठी ज्या वेळेला तुम्ही इकडे लक्षाने वेळ द्याल ना, तर इथल्याही काही गोष्टीचं समाधान मिळत असतं ना. बघा तुम्हाला मी सांगतो ना, 8 तास आपण बाहेर काम करतो, पण 2 तास मुलांबरोबर घरामध्ये खेळून बघा, तुम्ही तुमचा सगळा थकवा निघून जात असतो. हे तर तुम्ही सगळे अनुभवतात की नाही? तसंच काहीतरी या आठवड्यामध्ये व्हायचंय. बरं, आता मुलं लहान राहिली नाहीत ना, की त्यांच्याबरोबर आपण काहीतरी खेळ खेळायचा. बाबा मी बाबा आहे, बाबा मी तू, मी घोडा बनतो, तुम्हाला पाठीवरती बैस, आपण घरामध्ये फिरू, असं करून चालणार आहे का? कारण पोरग 12वीला गेलंय आता ते कुठे जात नाही. ते बघा पहिल्यांदा ते काही व्यसनाकडे वळलं नाही ना. त्यांचं मार्गक्रम कसा चाललेला आहे. कारण आजकालच्या मुलांवरती एवढं लक्ष ठेवावं लागतं, विचारूच नका तुम्ही. कॉलेजमध्ये मुलं मुली जात आहेत, आम्ही हे सगळं ऐकतोय, बघतोय, सगळं मन विचलित करून टाकणारं दृश्य दिसतोय आम्हाला. इतकं काही वाईट चाललेलं आहे. सगळ्यात वाईट असं मी म्हणत नाहीये, पण आपण लक्ष ठेवलं पाहिजे. आपण त्यांच्यावरती आपले संस्कार पहिल्यांदा मुलांना व्यवस्थापासून दूर द्यावा बस. आणि ते जर बसेल आणि अन्य प्रश्न आहेतच ना, एखाद्या गोष्टीला घेऊन, मुलांबद्दल एखादी गोष्टीला घेऊन कितीतरी प्रश्न आपल्या अवतीभोवती फिरतात. त्याच्यापैकी एखादा प्रश्न जरी आपण सोडवला या आठवड्यामध्ये तरी कमाल झाली ना. मग कमाल झाली. आणि तसं या आठवड्यामध्ये घडायचंय. बरं, एवढं सगळं करताना माझं तुमची दमछाक होणार आहे, तुम्हाला पळावं लागणार आहे, तुम्हाला मात्र रगडावं लागणार आहे, तुमची मेहनत वाया जाणार आहे. आणि एवढं सगळं केल्यानंतर जो काही दमछाक तुमची होणार आहे त्याच्यामध्ये प्रकृतीवरती परिणाम होतच असतो. कारण आपण 24 तासामध्ये किती तास काम करतो, किती तास आराम करतो, किती तास घराला वेळ देतो, याचं काही मूल्यमापन राहिलंच नाही आता. फक्त दिवस काढायचा आहे फक्त बस. अशा प्रकारचा दिवसभर जेव्हा चालू असतं ना, त्यावेळेला स्वाभाविक आहे थोडेफार प्रकृतीमध्ये सुद्धा हालचाल निर्माण होऊन जाते. आणि ते होणारच या आठवड्यामध्ये. फक्त त्यातल्या त्यात समाधान कुठलं माहितीये का, की चला बाबा पत्नीने साथ दिली मला, म्हणजे मी भले कामावर होतो पण तिने घरात सगळी मंडळी, सगळं तिने पाहुणे रावणे सगळे तिने सांभाळून घेतलेत. मला काही टेन्शन नाही. घरामध्ये एखादं मंगल कार्य होतं, धार्मिक कार्य आहे किंवा ते सगळं तिने व्यवस्थितपणे पूर्ण पाडलं, याचं एक समाधान. पत्नीकडून मिळणार ना आपल्याला, दुसऱ्या कुणाकडून मिळणार असं नाही. तरी आपली हक्काची कोण आहे तीच तर आहे, जिच्यावर आपण विश्वास ठेवू शकतो ते तीच तर असते ना. आता माता पित्यांवरती विश्वास ठेवणं असं म्हणत नाही मी, पण आता ते वयोवृद्ध झालेत. मग अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला पहिल्यांदा 2 ते 3 गोष्टींकडे महत्व द्यावं लागेल, आणि तो हा आठवडा. म्हणून सिंह राशीवाल्यांनी उपासना करा वीर हनुमंताची. पुढे आहे कन्या राशी. कन्या राशीवाल्यांसाठी या आठवड्यामध्ये खऱ्या अर्थाने आपण सुखी, आनंदी असं वाटायला लागेल. पण सुखी असणं आणि आनंदी वाटणं, पण ते असणं हे देखील गरजेचं आहे. म्हणजेच काय, की मी स्वतःसाठी खूप काही केलं, स्वतःसाठी माझ्या हाज्या केली, पण माझा दुसऱ्यासाठी काय करता आलं का, याचा विचार जर आठवड्यामध्ये झाला तर मला असं वाटतं की हा आठवडा त्याच्यासाठीच महत्वाचा ठरेल. का? मी पुढे फिरायला गेलो, मी स्वतःच मजा केली, मग त्या मजेमध्ये, त्या आनंदामध्ये मला शाश्वत काय मिळालंय का? शाश्वत काय मिळालंच नाही. मग अशी लोक जी रंजलेली गाजलेली आहेत, दीनदुबळी आहेत, अशा लोकांना जर मला काही मदत करता आली तर ते एक वेगळं सुख जे आहे ते आपल्याला या आठवड्यामध्ये बघायला मिळेल. बघा, अनेकांचे आशीर्वाद आपल्याला असे जर काही मिळालेत ना, तर आपली देखील एकदम सहज कामं होऊन जातात. आता या आठवड्यामध्ये अजून एक चांगलं पण घडायचंय, ते म्हणजे आपल्या वास्तूचं घडायचंय, आपल्या वाहनाचं घडायचंय, आपल्या प्रॉपर्टी बाबतीमध्ये घडायचंय. म्हणजे नेमकं काय व्हायचंय, तो व्यवहार मार्गी लागायचा आहे. मग तो खरेदी विक्रीचा असेल, मग त्याच्यासाठी एखादा मध्यस्थी व्यक्ती बघा, त्याच्या मार्फत एखादी लाईन क्लिअर करा. आणि तसंच जर या आठवड्यामध्ये झालं तर या आठवड्यामध्ये तर आपण जिंकलो समजा.
कारण तोच विषय चिघळला होता, तो विषय मार्गी लागत नव्हता, तो विषय थांबलेला होता, त्याला कुठेतरी गती मिळाली आणि माझं ते काम झालं, माझं डोक्यावरचं टेन्शनच मिटलं. अशा प्रकारचं बरं त्याच्यामध्ये आपला फायदा आहेच ना. एक तर आपलं घर झालं असेल त्याचा आनंदही होईल, किंवा एखादी जागा विकली गेली असेल पण ती महत्वाचीच होतं, म्हणजे आनंद दोघी बाजूने मिळाला आपल्याला. असं या आठवड्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल. आणि तसं जर झालं तर हा आठवडा आपल्यासाठी मनामध्ये राहील. बाकी कुठे काही अडचण आहे का? मग तर कुठे काही अडचण नाहीच आहे. किरकोळ कारकोळ गोष्टींकडे लक्ष देत जाऊ नका. एखादं ताप आला म्हणजे खूप काही झालंय, बापरे बाप, आता किती आधी डोक्यावर घर घेतलेलं आहे, थोडा खोकला आला तर अख्खं घर डोक्यावर घेतलंय, मला काय झालेलं आहे, काही नाहीये. किरकोळ कारकोळ शारीरिक व्याधी आधी चालू असतात. आणि आजकाल तुम्हाला सांगतो ना, आजकाल आजार पडायला काही नियमच राहिला नाहीये. कोणत्याही वयाच्या व्यक्तीला कोणताही आजार होतोय, काही त्याला नियमच राहिला नाहीये. 18 वर्षाच्या मुलाला थायरॉइड व्हायला लागलेले आहेत, 30 वर्षाच्या मुलाला शुगर व्हायला लागलेली आहे, आणि आपण 50 मध्ये आहेत आणि आपला काही खोकला बिकला आला तर एवढा काय विचार करायची गरज नाहीये. तो विषय किरकोळ विषय सोडून द्यायचा असतो. असा हा आठवडा. कन्या राशीवाल्यांसाठी उपासना करायची आहे आपल्याला. गणपतीची करायची किंवा सूर्याची करायची. पुढे आहे तुळा राशी. तुळा राशीवाल्यांसाठी हा जो कालावधी तो विशेष असणार. का? कारण पराक्रमाचा असणार. आता पराक्रमाचं म्हटल्यानंतर काहीतरी विशेष घडायचं नक्की, पण ते कसं घडायचं, कोणाच्या मार्फत घडायचं, कोणाच्या माध्यमातून घडायचं, हे मात्र काही निश्चित सांगता येणार नाही. सांगता येणार नाही, पण काही तसं काही होईल का? आपल्या कर्तृत्वाने होईल. एखाद्या वेळेला एखादी व्यक्ती मध्ये पाहिजे असं काय जरुरी थोडी आहे. एखादी संधी समोरून चालू आली ना, त्याचं मी सोनच करून घेतलं. संधी माझ्यासमोर चालून आली होती, नशिबाने द्वार खुली केली माझी. एखादी गोष्ट काही न करता प्राप्त झाली, पण त्याचा लाभ मला करता आला. अशा प्रकारचा आठवडा बघायला मिळेल. मग खास करून कोणती क्षेत्रातील मंडळी, जी मंडळी अभिनय, गायन, वादन, संगीत, नृत्य, नाट्य, कला अशा क्षेत्रातील जी मंडळी आहेत त्यांच्यासाठी मात्र तो तुळाच आहे. त्यांच्यासाठी मात्र मान सन्मानच आहे. त्यांच्यासाठी मात्र बक्षीस समारंभ आहे. त्यांच्या पेपरामध्ये वार्ता व्हायची, एकदम फेमस व्हायची. अशा प्रकारचा आठवडा तुळा राशीवाल्यांसाठी आपल्याला बघायला मिळेल. आणि म्हणूनच या आठवड्यामध्ये कोणत्याही गोष्टी आपल्याला करण्यासाठी कोणी थांबवायचं नाही, किंवा आपण थांबायचं नाही. कशासाठी मी म्हणतोय, आता सध्या ग्रहमान उत्तम चालू आहेत, त्या ग्रहमानाचा पुरेपूर जर लाभ झाला तर आपण जी काय अपेक्षा केली होती त्यापेक्षा जास्त सगळं आपल्याला मिळू शकतं, म्हणजे चांगलं मिळू शकतं, उत्तम मिळू शकतं. आणि तेच या आठवड्यामध्ये घडायचंय. मग कुठे काही अडचणीचं आहे का? कुठे अडचणीचं नाही. कुठे लक्ष द्यायचंय का? तर द्यायचंय लक्ष. संततीकडे लक्ष देत चला थोडस, कारण आपल्या कामामधून कधीतरी वेळ काढता आला पाहिजे. त्यांच्याही मनामध्ये असतात ना, बाबा माझे 8 दिवसापासून घराच्या बाहेर होते, आता कुठेतरी घरी आलेले आहेत, तर त्यांच्याकडनं काहीतरी त्यांची बाळांची अपेक्षा आपल्याकडे असतात, ते चुकीचं नाहीये. त्यांची हट्ट पुरवा, त्यांच्या गरजा पुरवा, थोडा वेळ द्या. लहान बालकांना लागतं काय हो? बालकांना फक्त सहवास हवा असतो. तो सहवास तुम्ही त्यांना मिळवून द्या, म्हणजे झालं. म्हणजे हा आठवडा आपल्याला एकदम व्यवस्थित गेला असं समजायला हरकतच नाही. तुळा राशीवाल्यांनी उपासना करायची सूर्याची. पुढे आहे वृश्चिक राशी. वृश्चिक राशीवाल्यांसाठी हा आठवडा कसा असेल? धनाचा असेल. पण धन नेमकं काय हे आपल्याला कळत नाहीये. आणि धन म्हणजे कुटुंब. कुटुंब हे आपलं धन समजत चला तुम्ही. धन म्हणजे नुसता पैसा 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 चाललेला आहे आपला. अरे किती पैसे कमवणार? बरं, ज्याच्यासाठी आपण कमवतो ते कुटुंब तरी आपल्याला समाधानी आहेत का? ते आपले अति सुखी आहेत का? त्यांना काय हवंय? त्यांना पैसा हवाय का तू हवाय? हे तर नक्की कर बाई. किंवा एकदा तुम्ही नक्की करा बाबा की तुम्हाला त्यांना काय द्यायचंय. त्यांना हवं वेगळंच आहे, तुम्ही त्यांना देतात वेगळंच आहे. हे घे लाख रुपये, अरे पण तू त्यांना वेळ दे ना. आपण त्यांना वेळ देत नाहीये, त्यांना लाख रुपये देतो, ते त्यांना नकोच आहेत. म्हणजेच काय की या आठवड्यामध्ये कुटुंबासाठी काहीतरी आपण वेळ काढत चला, त्यांना वेळ देत चला, त्यांना समजून घेत चला, आणि आपल्या जीवनामध्ये काय चांगलं वाईट घडतं त्यांना सांगत चला. त्यांनाही चिंता लागलेली असते. पोरग 2-3 दिवस प्रवासामध्येच असतं, ते कामामध्येच असतं. तो पोरग सकाळी आनंदात जातं 8 वाजता, रात्री पोरग 8 वाजता घरी येतं, पण चेहरा उतरलेला असतो. अरे असं कोणतं टेन्शन चाललंय बाबा तुला? जर आम्हाला कळू दे की त्याच्यामध्ये आम्ही सहभागी होऊ, त्याचं आम्ही टेन्शन दूर करू. कारण आजकाल झालेलं असं आहे की रात्रीच्या पाया चाललेल्या आहेत नोकरीमध्ये. IT वाल्यांना तर रात्री 8लाच जॉब सुरू होतो. अशा स्थितीमध्ये जर ती मुलं काम करतात तर स्वाभाविक आहे आई वडिलांना त्याची चिंता लागलेली असते. आणि हा तोच कालावधी असेल ज्या कालावधीमध्ये आपण आपली एकमेकांची गोष्ट जी आहे ती देवाणघेवाण करायची कोणासोबत? कुटुंबासोबत. आणि ती जरी आठवड्यामध्ये झाली तर हा आठवड्यामध्ये काही विशेष घडायचंय. मात्र हा
नुसता कुटुंबापुरती मध्ये समजू नका आठवडा, की कुटुंबामध्ये काही बुवा मी गोष्ट केली म्हणजे आठवडा संपला नाही. आठवडा सुरू झाला इथून. आता आठवडा इथून सुरू होईल, कारण या आठवड्यामध्ये सगळे मार्ग प्रगतीचे असणार आहेत. भले 12वा गुरु 8वा गुरु सुरू आहे असू द्या, पण काही गोष्टी चांगल्या घडायच्याच आहेत. ठीक आहे, 100 पैकी 100 नाही मिळाले, पण 70 तर मिळाले. तर अशा काही गोष्टी आठवड्यामध्ये घडायच्या आहेत. खास करून इलेक्ट्रिक, इलेक्ट्रॉनिक, सिव्हिल, मेडिकल, फार्मा, कृषी क्षेत्र याच्याशी निगडीत जी मंडळी आहेत त्यांच्यासाठी या आठवड्यामध्ये काहीतरी विशेष आणि नावन्याचं आनंदाचं घडायचंय. शेवटी कुटुंबाला जे हवंय तेच तुम्हाला घडून आणायचंय आणि तेच घडणार पण आहेत. का? त्यांचे आशीर्वाद, त्यांची पुण्य तुमच्या ताबे येते, तेव्हा तुम्ही पुढे पुढे जात आहेत. तर जे काही मिळालेलं आहे ना, एवढे कष्ट करून कोणाला मिळत नाही, जे आपल्याला सहज मिळालेलं आहे. असं देखील जेव्हा बघायला मिळतं त्यावेळेला आपल्या पूर्वजांची पुण्य आहे, आपल्या आई वडिलांचे आशीर्वाद, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या मागे लागलेल्या असतात. आणि म्हणूनच या आठवड्यामध्ये तसंच काहीतरी घडायचंय, की जे आपल्या कुटुंबाला तर भरून पावण्याची स्थिती होईल, पूर्णपणे नाव कमवलं अशा प्रकारचा आनंद आपल्या घरच्यांना बघायला मिळेल, असाच तो आठवडा आहे. वृश्चिक राशीवाल्यांसाठी उपासना करायची शिव परिवार. पुढे आहे धनुराशी. धनुराशीवाल्यांसाठी ह्या कालावधीमध्ये काय, अरे मग तुमच्या राशीत चंद्राचं भ्रमण असणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही तर या आठवड्यामध्ये काहीतरी सगळ्यांपेक्षा विशेष आणि वेगळे आहेत. पण सगळ्यांपेक्षा विशेष वेगळे तेव्हा व्हाल जेव्हा तुम्ही चौबाजूने पूर्ण व्हाल. एकच बाजू आपली चांगली आहे, दुसरी बाजू मात्र खळखळाट आहे, तिथे मात्र अडचणी आहेत. तसं मात्र या आठवड्यामध्ये होता कामा नाही, याची काळजी घ्या. मग पहिली बाजू कोणती आहे? पहिली बाजू आहे आपली शिक्षणाची, ती व्यवस्थित झाली पाहिजे. दुसरी बाजू आहे आपली नोकरीची, ती ओके करता आली पाहिजे. तिसरी बाजू आहे विवाहाची, ती व्यवस्थित सांभाळता आली पाहिजे. चौथी बाजू आहे संततीची, तिथे लक्ष देता आलं पाहिजे. अशा चहू बाजूंवर आपलं या आठवड्यामध्ये लक्ष असणं आणि तिथे सगळं उत्तम घडणं, त्याच्यापेक्षा वेगळा आनंद काय म्हणावा. या आठवड्यामध्ये याच्यापेक्षा आनंद होऊच शकत नाही. कुठेतरी अशा प्रकारचा एक वेगळा आनंद करणारा आठवडा जेव्हा येतो त्याचा लाभ आपल्याला झाला पाहिजे ना. सगळ्याच वेळेला आपल्याला काहीतरी विशेष आणि अडचणीतच दिसतंय का? मान्य आहे, चौथा सुभाष सध्या शनी सुरू आहे. आता तो चौथा जो शनी आहे तो तुम्हाला काहीतरी तर अडचण आणणारच आहे. असं काय म्हणून असं काय म्हणता येणारच नाही की धनु राशीवाल्यांसाठी सगळं उत्तम झालेलं आहे, सगळं मनसोक्त झालेलं आहे, असं काही म्हणून म्हणणारच नाही. आणि आपण ते मानत नाही, कारण आपल्याला माहिती असतात आपल्या अडचणी काय आहेत. आपण ज्या मार्गाने जातोय तिथे आपल्याला कोणत्या अडचणीचा सामना करावा लागतोय हे आपल्याला माहिती आहे. पण त्यातल्या त्यात समाधान कुठे आहे? वैवाहिक जीवन उत्तम चालू आहे, कौटुंबिक सुख उत्तम चालू आहे, नोकरी किंवा काम धंदा उत्तम चालू आहे. आता हे सगळं उत्तम आहे. आता याच्या व्यतिरिक्त काही किरकोळ ठिकाणी एखादी अडचण आली किंवा येते जाय समजा, तर त्याचा विचार करायची गरज नाही. उलट या आठवड्यामध्ये ती अडचण कशी दूर करता येईल हे बघा. मला सांगायचं तुम्हाला हे, की जी अडचण सुरू आहे ना आतापर्यंत ती अडचण दूर करा. या आठवड्यामध्ये तुम्ही जिंकलात. धनु राशीवाल्यांसाठी उपासना मकर राशी. मकर राशीवाल्यांसाठी ह्या आठवड्यामध्ये काय आहे माहिती का? या आठवड्यामध्ये रस्ता खड्डा रस्ता आहे, खड्ड्यांनी भरलेला रस्ता आहे. सुरुवातीला थोडस आपण हलून जाऊ, बिचकून जाऊ, थांबून जाऊ, डगमगून जाऊ, घाबरून जाऊ, अडचणीत मध्ये येऊ, थोडं खर्च करायला लावू, पण मात्र शेवट आपल्याला काहीतरी करून बाहेर पडायचंय ना. किती दिवस अडचणीमध्ये राहायचे आपल्याला? कारण अडचणीमध्ये आपण किती दिवस राहून झाल्यानंतर आपल्याला खर्च करायचा आहे, आर्थिक नुकसान त्याच्याने होणार आहे आपल्याला. त्याच्यामुळे आपल्याला अडचणीतून बाहेर येता आलं पाहिजे. म्हणून पहिल्या 2 दिवसामध्ये असं काही करू नका की अजून अडचणीमध्ये भर पडेल. एकतर काही गोष्टी स्क्रिप्टेड असतात, नशिबाने ठरवलेल्या असतात, त्याच्यामध्ये आपण स्वतः वाढ करतो काही वेळेला आणि ती विषय वाढवतो. म्हणजे अगदी किती ताणायचं, ताणून तुझ्यापर्यंत ताणतो आपण काही वेळेला. इतकं चिंगट आणि चिवट होऊन जातो कधीतरी आपण. तसं होऊ नका. असं जर या आठवड्यामध्ये झालं, मग या आठवड्यामध्ये सगळ्या गोष्टी मनासारख्या, मनाजोगत्या अशा काही घडायला बघायला मिळतील. मग कुठे कुठे वैवाहिक जीवनावर मी काय म्हणतो मग कुवारे मुलांसाठी हा असा दिवस आहे ना हो, जे गुडघ्याला बाशिंग घालून बसलेले आहेत ना, त्यांच्यासाठी हा दिवस प्रेमाचा असतो. कदाचित मुलीवाले पाहायला आले, बघण्याचा कार्यक्रम झाला आणि विवाह निश्चितीपर्यंत पोचायला लागलो, असं काहीतरी चांगलं घडतंय असा हा आठवडा. कारण कुटुंबाला तेच हवंय, अरे बाबा तुझं वय झालं ना 35, मग विवाह केव्हा करतोय तू, आता आवरून घे ना. त्यांना चिंता आपल्या
आणि आपण म्हणतो थांब ग, करिअर चालू आहे माझं, मी कुठे करिअर मध्ये सेट आहे अजून, अशी थातूर मातूर उत्तरं देऊन कुटुंबाला आपण झुलवत ठेवतो. पण त्यांनी नक्की केलं असतं मात्र की नाही, आता 35 आलेली आहे, आता तर मात्र याचं 2004 करायचेच आणि होऊ द्या, वयामध्ये कराल तेव्हा चांगलं राहतं. एका कोणत्याही गोष्टीचा आनंद तुम्हाला त्या विशिष्ट वयामध्येच मिळत असतो, लक्षात ठेवा. वय निघून गेल्यानंतर नंतर तुम्ही ती गोष्ट प्राप्त कराल ना, त्याला काही मजा नाही. त्यामुळे दिवाळीचे फटाके फोडायचे असतात, नंतर काही मतलब नसतो, त्याला नंतर काही त्याला अर्थच नाही. असं काहीतरी या आठवड्यामध्ये घडतंय का त्याच्यावर लक्ष द्या. कुटुंबाला खरोखर आनंदी आनंद असं काहीतरी आठवड्यामध्ये घडेल. मकर राशी वाल्यांसाठी उपासना करायची, लग्न करायचंय, जरा लक्ष ठेवा आणि सूर्याची उपासना ठेवा. पुढे आहे कुंभ राशी वाल्यांसाठी वाह, का तुम्ही खूप झाला असाल, कारण चांगले सांगताय गुरुजी, मग चांगले सांगणार आहे, कारण लाभाचा दिवस आहे, कारण प्राप्तीचा दिवस आहे. कारण आजकाल पहिल्यांदा लाभ म्हटलं की पैसा, बस. आणि तिसरं ते महत्वाचं, कारण त्याच्याशिवाय गणित बसतच नाही गुरुजी आमचं, पैसा म्हणजे पैसाच पाहिजे. आणि मग प्रतिष्ठा कोण कमवेल, मान सन्मान कोण कमवेल, इज्जत कोण कमवेल, घराण्याचं नाव रोशन कोण करेल, तुम्ही घराण्याचे कुलदीपक असून घराण्यासाठी काही केलं का, असे काही प्रश्न आपण विचारते स्वतःला, तरी विचारत नाही. फक्त बस मला फक्त पैसा की पैसा चालू पाहिजे, मला पैशाशिवाय बाकीचं काहीच नकोय. असं हे बघा, शेवटी मी काही पैशाला तुम्ही कमवायला नाही म्हणतच नाहीये, तर तुम्ही अवश्य कमवा, ती गरज पण आहे. पण नुसती गरज आहे म्हणून कमवायचं नाही, तर समाधान म्हणून पण ते कमवा. बरं, दुसरं काय, नुसतं कमवतायत पण टिकवतात कुठे तुम्ही, टिकवता आलं पाहिजे तुम्हाला या आठवड्यामध्ये. हे सगळं या आठवड्यामध्ये गणित जुळलं पाहिजे, आणि ते जर जुळलं तर मग काही गोष्टी आनंदाच्या घडतील, मग प्राप्तीच्या घडतील. फक्त एकच टेन्शन सध्या तुम्हाला सुरू आहे. कुंभ राशी वाल्यांसाठी काय म्हणते का, 7.5चा अंतिम चरण चाललेलं आहे. आता त्या अंतिम चरणाचा परिणाम जो आहे ना, तो तुमचं सुख, तो तुमचा मृत्यू आणि तो तुमचा लाभ, अशा 3 ठिकाणी परिणाम त्याचे होत आहेत. आणि म्हणून लाभ देखील, अहो तुम्ही गुरुजी म्हणतात बरोबर आहे, पण तेवढा लाभ कुठे होतोय आम्हाला, नाहीतरी होतोय कमीच ना, त्याच्यावर मी समाधान मानतोच आहे ना, अजून वेगळं काय पाहिजे. माझं म्हणणं तसं नव्हतं, माझं म्हणणं असं आहे की तुम्ही थोडस सेटिंग कडे लक्ष द्या. तुम्हाला सेट कुठे होता येईल, स्थिर तुम्हाला कुठे होता येईल, की जिकडे तुम्हाला पैशांचं टेन्शन मिटून जाईल. कारण कुठेतरी आपण कमी आहोत की काय असं जेव्हा वाटायला लागतं, त्यावेळेला आपल्याला प्राप्ती कमी होत असते. माझं म्हणणं वेगळं, माझं म्हणणं असं की तुम्ही स्थिर व्हा. एका जागी तुम्ही पहिल्यांदा स्थिर झालात ना, की मग सगळ्या गोष्टी अनुकूल तुमच्या घडतील. कारण स्थिरतेवर सगळं लक्ष नाही. गुरुजी माझ्या व्यवसायाला 40 वर्ष होऊन गेलीत, पण काही स्थिर झालो नाही मी अजून. मी जॉब 40 वर्षापासून करतोय, पण काही स्थिर स्थावर काही कामधंदा नाही माझ्याकडे. मग हे कशामुळे होतं, म्हणून काय की कमी वयामध्ये कमी वेळेमध्ये तुम्ही जर स्थिर झालात, तर मग मात्र आपल्याला या आठवड्यामध्ये काही गोष्टी मनासारख्या घडता येतील. आणि त्या जर झाल्या, करता आल्या, मग कुटुंबाला तुम्हाला काहीतरी द्यायच आहे. कुटुंबाला द्या किंवा स्वतःसाठी पण करा. स्वतःसाठी पण आपल्याला काही ना काही जीवन जगता आलं पाहिजे. कितीतरी वेळेला आपण दुसऱ्यासाठी जीवन जगत असतो, स्वतःला कधी जगलोच नाही. मित्राने फोन केला, गेलो तिकडे, त्याची मदत केली, त्याला पैसे दिले, म्हणजे सगळ्या दुसऱ्यासाठी चाललेलं आहे. आपण स्वतःसाठी काय करतोय कधी विचार करत नाही. तर तो हा आठवडा आहे. पुढे आहे, म्हणूनच कुंभ राशी वाल्यांनी उपासना करा गणपतीचे बाप्पा. पुढे आहे मीन राशी वाल्यांसाठी काय आहे, कर्म. मग कर्म म्हणजे काय, काम. कोणतं काम, नोकरी, कोणतं काम, व्यवसाय. अरे भरपूर काम आहेत. तुम्ही नुसते नोकरी व्यवसाय नका घेऊन बसू. अहो पदोपदी आपण जे काही कर्म करतो ना, आता आपण श्वास घेतो ना, नाक त्याचं काम करतोय, मी बोलतोय ना तर जीभ त्याचं काम करते. प्रत्येकाला काही ना काही देवाने काम लावून दिलंच आहे. असं तुम्ही समजून नका गुरु रिकाम आहे, कोणीच रिकाम नाहीये. अगदी कपाट सुद्धा आपण उघडत असतो, बंद करत असतो, तुमचं आपण काम करतो त्याला कामाला लावल्यावर. म्हणजेच याचाच अर्थ असा होतो की काम करत राहणे. मग यशाची अपेक्षा करायची की नाही करायचीच आहे. यश मिळणारच आहे. पण गुरुजी तेवढं मिळत नाही आम्हाला, काय करू, कारण खूप अडचणी चालू आहेत, खूप काहीतरी प्रश्न आहेत, असणारच आहे. काही वेळेला ग्रहमान तुमच्या विरोधामध्ये उभं राहतं, तुमची परीक्षा घेतं, त्याच्यामध्ये आपल्याला पास व्हायचं असतं. पण हा आठवडा तसा नाही ना. पण या आठवड्यामध्ये तुम्हाला परीक्षा द्यायची नाहीये, तुम्हाला काही उत्तीर्ण व्हायचं नाहीये. तुम्हाला या आठवड्यामध्ये फक्त आपण इमाने इतबारे काम करत राहायचं आहे. मग या आठवड्यामध्ये थोडी दमछाक होईल का, होणार आहे. थोडी अडचण निर्माण होईल का, होणार आहे. थोडं प्रेशर असणार आहे का, येणार आहे. म्हणून काम सोडून चालणार आहे का, नाही चालणार.
सोडून चालणार आहे का? नाही चालणार. ती जबाबदारीच आहे आपली. म्हणून जबाबदारी म्हणून या आठवड्यामध्ये काम करता आलं पाहिजे. ते जर झालं या आठवड्यामध्ये, मग खऱ्या अर्थाने लाभ मग मिळेल तुम्हाला. कारण महिनाभर परिश्रम केलं गुरुजी, त्या तारखेची वाट पाहत होतो, त्या तारखेपर्यंत मला काहीतरी मिळेल अशी अपेक्षा होती, त्यासाठी पिळून घेतलं पार. आणि का नाही पिळून घेणार? जो तुम्हाला 1000 रुपये देईल ना, तो तुमच्याकडे 10,000चं काम करून पण घेतो, तो तुम्हाला तो 1000 रुपये देत असतो, हे लक्षात ठेवा. आणि ती तयार आहे. आता इथे होतं काय माहितीये का, तुम्हाला जास्त पिळलं जातंय, जास्त पिळलं जातंय म्हणून दुःख आहे. अडचण किती आहे घरी, पण स्वाभाविक आहे, समजू शकतो. काही वेळेला ग्रहमानांची जेव्हा साथ नसते ना हो, त्यावेळेला खूप मेहनत घेऊन पण कधी शाबासकी नाही मिळाली हो मला गुरुजी. प्रमोशन जाऊ द्या, पगार वाढ जाऊ द्या, पण एवढं दिवसभराचं काम करून जेवढं सगळं प्रेझेंटेशन ओके देऊन सुद्धा कधी शाबासकीची कोणी थाप नाही मारली मला. हे दुःख, ही अडचण असते खरं गुरुजी. आणि ही सगळी अडचण मी समजू शकतो. कारण चौथा गुरु, कारण 7.5 सुरू. आता या 2 ग्रहांचं बळच नाहीये, म्हणून आपल्याला तशा अडचणी येत आहेत. पण काळ बदलतो. जो सूर्य उगवतो ना हो, तो संध्याकाळी जेव्हा मावळला ना, की पुढे त्याला उगवायचंच असतं. म्हणजे जसं उगवणं फिक्स आहे, तसं मावळणं फिक्स आहे. आता ठीक आहे, आपला दिवसच सुरू आहे, तो कधी सुरू होतोय, कधी मावळतो हे काही लक्षात येत नाही आपला. पण मी तुम्हाला सांगतो, 1 जूनला गुरु बदलू द्या. मग बघा, मग तुमचा दिवस तिथून सुरू होऊन ज्या वेळेला 1 जूनची सुरुवात होईल ना, तिथून तुम्हाला खऱ्या अर्थाने समाधान, तिथून खऱ्या अर्थाने सगळ्या गोष्टी केल्याची एक मनाला जे हवंय ते मात्र मिळेल तुम्हाला. काय हवं असतो मनाला? किरकोळ गोष्टी मन नाराज होतं आपलं. किरकोळ गोष्टी मला लावून घेतो आपण. म्हणजे ज्या गोष्टी दुर्लक्षित केल्या पाहिजे खरं तर, पण त्याही गोष्टी आपण लावून घेतो मनाला, आणि तिथे जास्त टोचणी बोचणी असते. पण ती सगळी आठवड्यामध्ये पोचता आली पाहिजे, ती दूर करता आली पाहिजेत. म्हणून एक उपासना ठेवत चला. तो ते नामस्मरण, मेडिटेशन, व्यायाम, हे काय आहे? हे तुमच्या मनाला स्फूर्ती देणारं आहे, तुम्हाला मोटिवेट करणारं आहे, तुमचा आत्मविश्वास वाढवणार आहे. आणि हे जर वाढेल तर तुम्ही काहीतरी करू शकाल. नाहीतर मग एकदा तुम्ही नाराज राहिलात एखाद्या गोष्टीवर, काही वेळा तर असंही होतं की अनेकांनी नाराजी दूर करायचा प्रयत्न केला आपला, पण नाराजी काही दूर झाली नाही माझी. कारण नाराज दूर करणारा जो हवाय तो नाही आला, दुसरा कोणतरी आला. अशा ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत त्या होणारच असतात, त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं आहे. पण या आठवड्यामध्ये काही पैशांची प्राप्ती व्हायची आहे, तेवढं तुम्ही आता पाकिट गरम करून ठेवा. म्हणजे आपलं व्यवस्थित काहीतरी महिन्याभरचं साधन सामुग्री आपल्याकडे येईल असा आठवडा दिसतोय. म्हणून मेष राशी बाल्यांनी उपासना करायची या आठवड्यामध्ये. उपासना करायची. मला असं वाटतं लक्ष्मीची उपासना करा. आणि या आठवड्यामध्ये आपण जे काही सापेक्ष राशी भविष्य बघितलेलं आहे ते सगळ्यांना शेअर करा. आमच्या जनवॉइस या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा आणि आमचं राशी भविष्य बघा. पुढचं राशी भविष्य येईपर्यंत आपल्या सर्वांना माझा नमस्कार.